नमस्कार. माझ्या प्रिय भगिनींनो, मी तुमची अंकिता आणि आज 30 ऑगस्ट 2025 रोजी मी तुमच्याशी एक गोष्ट बोलणार आहे जी सर्वांना उत्सुक करते. हा प्रश्न आहे, 14वा हप्ता आपल्या बुक खात्यात कधी येणार? कुजबुज वाढत आहे. प्रत्येक वस्तीतील चर्चा अधिक तीव्र होत आहे. प्रत्येक जण आपल्या कॅलेंडरकडे आतुरतेने पाहत आहे. हे पैसे केवळ आर्थिक मदत नाहीत, ते सन्मानाचे प्रतीक आहे. सरकारकडून राज्यातील आपल्या भगिनींसाठी प्रेमाची भेट आहे. प्रतीक्षा खूप लांब वाटते, मला माहीत आहे. सरकारकडून थेट ताजी आणि महत्वाची माहिती आहे. प्रतीक्षा जवळपास संपली आहे. 14व्या हप्त्यासाठी निधी वितरणासाठी तयार केला जात आहे. सर्व आवश्यक प्रशासकीय काम पडद्यामागे सुरू आहे. आता आपण पुढील महत्वाच्या पायरीबद्दल बोलूया. प्रत्येक नवीन हप्त्याचा सरकार एक अद्ययावत लाभार्थी यादी जाहीर करते. हे एक अतिशय महत्वाचे दस्तऐवज आहे. काय कारण? ते दर्शवते कोणाला त्या कारासाठी पैसे मिळण्यास पात्र आहे. येथील तपासणी करणं फक्त गरजेचे नाही तर आवश्यक आहे. आपले नाव आणि तपशील योग्य आहेत की नाही हे बघा. नवीन यादीत आपले नाव आढळल्यास ते म्हणजे कन्फर्मेशन तिकीट आहे. यामुळे मनशांती होते की आपला हप्ता सुरक्षित आहे. ही प्रक्रिया सोपी, वापरकर्त्यासाठी अनुकूल आहे. दूरच्या गावातल्या भगिनी सुद्धा सहज पाहू शकते. प्राथमिक पद्धत, अधिकृत वेब पोर्टलला भेट देणे. होम पेजवर यादी आपले नाव तपासा दुवा दिसेल. त्यावर क्लिक करा. जिल्हा, ब्लॉक, गाव निवडा. अर्ज क्रमांक व नोंदणीकृत मोबाईल नंबर प्रविष्ट करा. सबमिट केल्यानंतर प्रणाली प्रक्रिया करेल आणि स्थिती दाखवेल. नाव असेल तर ते आणि इतर तपशिलांचा स्क्रीनवर येईल. एकदा तुम्ही तुमचे नाव लाभार्थी यादीत असल्याची खात्री केली की पुढील प्रश्न असा आहे, पैसे तुमच्यापर्यंत प्रत्यक्षात कसे पोहोचतात? हा स्रोत म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर किंवा डीबीटी नावाची प्रणाली. ही आधुनिक कार्यक्षम प्रणाली सरकार थेट तुमच्या बँक खात्यात पैसे पाठवते. पारदर्शक, जलद, भ्रष्टाचार प्रतिबंधक डिझाईन. सरकारी रक्कम पूर्णपणे तुम्हाला मिळते. एकदा सरकारने 14व्या हप्त्याचे वितरण अधिकृत केले की निधी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केला जातो. तुमचे बँक खाते सक्रिय असणे आवश्यक आहे. ते तुमच्या आधार क्रमांकाशी जोडलेले असणे आवश्यक आहे. याला आधार सीडिंग म्हणतात. तुम्हाला EKYC पूर्ण ठेवण्यास सांगितले जाते. फसव्या दाव्यांना प्रतिबंध होतो. डीबीटी स्थिती तपासण्याचे अनेक मार्ग आहेत. तुमचा अर्ज क्रमांक व नोंदणीकृत मोबाईल नंबर प्रविष्ट करा. बँक खात्यातील शिल्लक तपासा. पैसे जमा होताच तुमच्या बँकेकडून SMS अलर्ट येईल. बँक शाखेत जाऊन किंवा मायक्रो ATM वर मिनी स्टेटमेंट मिळवा. डीबीटी ही योजनेचा आधारस्तंभ आहे. ती तुम्हाला तुमच्या निधीवर थेट नियंत्रण देते. या अद्भुत योजनेचा लाभ घेणाऱ्या हजारो भगिनींचा आपण उत्सव साजरा करत असताना आपल्याला एका गंभीर समस्येबद्दलही बोलणे आवश्यक आहे. सरकारने अलीकडेच अपात्र लाभार्थ्यांवर अत्यंत कठोर आणि दृढ दृष्टिकोन स्वीकारला आहे. कोणाला अपात्र मानले जाते? आयकर भरणारे कुटुंब, ज्यांच्या कुटुंबात सरकारी नोकरी आहे, ज्यांचे वार्षिक उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त आहे. चुकीच्या घोषणामुळे किंवा डेटातील त्रुटीमुळे काही अपात्र लोक यादीत आलेत. सरकारची मोहीम विसंगती ओळखणे आणि निराकरण करण्यावर केंद्रित आहे. उपाययोजना खूप कठोर आहेत. ओळखल्या गेलेल्या अपात्र व्यक्तींची नावे डेटाबेसमधून कायमस्वरूपी काढून टाकली जात आहेत. चुकीचे दिलेले पैसे वसूल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नोटिसा पाठवल्या जात आहेत. कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. जर तुम्ही पात्र असाल आणि खरी माहिती दिली असेल तर काळजी नको. पडताळणी प्रक्रिया तुमची मदत करते. सरकार पारदर्शकतेसाठी आणि निष्पक्षतेसाठी कटिबद्ध आहे. ही कारवाई खऱ्या लाभार्थ्यांसाठी भीतीची नाही. योजना मजबूत राहील आणि निधी योग्यांना मिळेल. निष्पक्षतेबद्दलची आपली वचनबद्धता अधोरेखित करण्यासाठी सरकारने एक मोठी पडताळणी मोहीम सुरू केली आहे. ताज्या बातमीनुसार तब्बल 1.8 दशलक्ष लाभार्थी सत्य तपासणीखाली आहेत. डेटा कलेक्शन, क्रॉस रेफरन्सिंग विथ अदर गव्हर्नमेंट डेटाबेसेस, फिजिकल व्हेरिफिकेशन, फ्लोचार्ट, फायनल लिस्ट प्रिपरेशन. सरकार विविध डेटाबेसमधून माहिती तुलना करत आहे. आयकर विभाग, इतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या नोंदी, प्रगत डेटा विश्लेषण वापरून विसंगती शोधत आहे. ही एक उच्च तंत्रज्ञान प्रयत्न आहे. या मोठ्या व्यायामाचे 2 मुख्य उद्देश आहेत. प्रथम, अपात्र व्यक्तींना यादीतून बाहेर काढणे. दुसरा, खऱ्या लाभार्थ्यांच्या नोंदी अद्ययावत करणे. तपासणीत समाविष्ट बँक खात्याचे तपशील तपासणे, आधार सीडिंग,
सध्याचे निवासी पत्ते सत्यापित करणे. यामुळे पेमेंट अयशस्वी होण्यास प्रतिबंध होतो. त्यामुळे जरी तुम्ही पूर्णपणे पात्र असाल तरी तुमचे नाव पडताळणीचा भाग असू शकते. जमिनीवरील अधिकाऱ्यांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. स्थानिक सरकारी प्रतिनिधीने घराला भेट देणे समाविष्ट असू शकते. लाभार्थी यादी स्वच्छ, अद्ययावत आणि अचूक ठेवणे हे उद्देश आहे. जॅक दशलक्ष नावे काढून टाकण्याचा अर्थ सर्व फसव्या नव्हेत. कदाचित डुप्लिकेट किंवा निष्क्रिय खाती असू शकतात. लाडली बहिणा योजनेमागील खरा उद्देश काय आहे हे आपल्याला कधी मागे वरून पाहणे महत्त्वाचे आहे. ही केवळ एक साधी आर्थिक मदत नाही. महिला सक्षमीकरण, आदर, महिलांच्या योगदानाला मान्यता देणे. सरकारने ही योजना महिलांना एक साधन म्हणून पाहिले. ग्रामीण भागातील महिलांना, निम्न शहरी भागातील महिलांना पैसे महिलेला आर्थिक निर्णय घेण्यास सक्षम करतात. मुलांच्या शिक्षणासाठी पैसे देणे, लहान वैयक्तिक स्वप्नासाठी बचत करणे. सरकारची आर्थिक वचनबद्धता खूप मोठी आहे. दरवर्षी राज्य अर्थसंकल्पात हजारो कोटी रुपये वाटप. ही सामाजिक कल्याणातील एक मोठी गुंतवणूक आहे. योजना लहान पण महत्त्वपूर्ण आर्थिक अडचणींवर थेट उपाय करते. औषधे, बियाणे, शाळेच्या सहलीसाठी पैसे, आपत्कालीन बचत. 14व्या हप्त्याबद्दल बोलतो तेव्हा आपण जीवनरेखा बोलतो. आपण प्रतिष्ठेचा स्रोत आहात. आपण 14व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत असताना सणासुदीचा हंगाम जवळ आला आहे. लवकरच आपली घरे गणेश चतुर्थी आणि दिवाळी सारख्या सणांच्या आनंदी तयारीने भरून जातील. ही सण अनेक जबाबदाऱ्या घेऊन येतात. लाडली बहिणा योजनेतून मिळणारा हप्ता हा उत्सव शक्य आणि तणावमुक्त बनवण्यात महत्त्वाचा आहे. लाखो भगिनींच्या अपेक्षा आणि आशा या हप्त्यावर अवलंबून आहेत. हे पैसे चैनीसाठी नाहीत, ते गरजेचे खर्च भागवतात. म्हणून माझ्या सर्व प्रिय भगिनींच्या वतीने मी सरकारला आवाहन करते. प्रशासकीय प्रक्रियेला वेळ लागतो आणि अचूकता महत्त्वाची आहे. तथापि आम्ही विनंती करतो की लाभार्थ्यांच्या भावना आणि गरजा विचारात घ्या. कृपया प्रक्रिया जलद करा आणि 14वा हप्ता शक्य तितक्या लवकर वितरित करा. ही केवळ पैशाची विनंती नाही, ही महिलांच्या सामूहिक आकांक्षा आहे. आम्हाला सरकारवर आणि योजनेवर भरवसा आहे. निधी वितरित करणे हा एक परिपूर्ण सणासुदीचा भेट असेल. तुमच्या सततच्या काळजीचे प्रतीक. आम्ही आशेने वाट पाहत आहोत. धन्यवाद.